नमस्कार मैत्रिणींनो, अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण तोरणपट्टी बघणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तोरण कसं करायचं ते बघणार आहोत। आता तोरणाची नवीन डिझाइन आपण बघणार आहोत। त्यासाठी मी लाल आणि पांढरा धागा घेतलेला आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी जसं सांगते की तुम्हाला आवडेल तो धागा, आपल्या नजरेला छान वाटेल असा धागा तुम्ही निवडा। मी या पॅटर्नसाठी हा धागा निवडलेला आहे। याऐवजी तुम्ही गुलाबी, पिवळामध्ये पण शेड्स बरेच येतात, आंबा कलर येतो तो, असे डार्क कलर घ्यायचे। डार्क कलर तोरणामध्ये छान उठून दिसतात। काही ठराविक डिझाईन असतात ज्यात डार्क कलर उठून दिसतात आणि काही ठराविक डिझाईनमध्ये लाईट कलर उठून दिसतात। आता या पॅटर्नमध्ये तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला कोणता शेड घ्यायचा आहे ते। मी डार्कमध्ये लाल कलर घेतलेला आहे, तुम्ही कोणताही यूज करू शकता। मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे, आपल्याला आवडेल, आपल्या नजरेला समाधान मिळेल असा कलर कायम निवडायचा। ओके, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। तुमच्या नवीन कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचू द्या। तुम्हाला जर एखादी डिझाईन आवडत असेल तर ती त्याचा फोटो किंवा काही कमेंटमध्ये तुम्ही पाठवू शकता। ते तुमच्यापर्यंत ती डिझाईन, ती आयडिया पोचवण्याचा मी प्रयत्न करेन। ओके, सुरुवातीला मी 22 साखळ्या घेतलेल्या आहेत आम्ही। ओके, आणि आता पहिल्या 3 साखळ्या सोडून 19व्या साखळीत खांब घालायचा। 1 2 3 साखळ्या सोडायच्या, 19व्या साखळीत खांब घालायचा। 3 साखळ्या म्हणजे 1 खांब। त्या व्यतिरिक्त आता प्रत्येक साखळीत आपल्याला एक एक खांब विणत जायचं आहे, म्हणजे आपल्याकडे टोटल 20 खांब तयार मिळतील। ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक साखळीत खांब विणायचा आहे, तो विणून घेऊया। ओके, हे झालं तयार। आता 3 साखळ्या, 2 3, आणि पट्टी खूप साधी आणि सोपी करायची आहे। 1 3 साखळ्या म्हणजे 1 खांब, त्याच्या पुढच्या खांबावर खांब, परत त्याच्या पुढच्या खांबावर खांब, चौकोन तयार करायचे आहेत। एकच मिनटं, परत 2 साखळ्या, 2 खांब सोडायचे आणि तिसऱ्या खांबात पुन्हा खांब। आता एक सलग 3 खांब विणून घ्यायचे, खांबावर खांब। ओके, 2 साखळ्या, 2 खांब सोडून तिसऱ्या खांबावर खांब, 2 आणि 3, पुन्हा 2 साखळ्या, 2 खांब सोडून तिसऱ्या खांबावर खांब, 2 साखळ्या, शेवटच्या एक सिंगल खांब येणार इथे। पुन्हा 1 2 3 फिरवायचं, आणि हा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये पुन्हा 2 खांब, 2 साखळ्या, पुढचा मधला जो गॅप आहे त्याच्यावर पुन्हा 3 खांब, 2 साखळ्या, मधल्या गॅपमध्ये खांब। हे अशा पद्धतीने आपल्याला ही पूर्ण पट्टी विणून घ्यायची आहे। आपल्याला जेवढी चौकट आहे त्या मापाची पट्टी तयार करून घ्यायची आहे।
सेम अशाच पद्धतीने परत फिरून येताना हा जे गॅप आहे 2 साप्यांचा तिथे 3-3 खांब विणायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला ही पट्टी पूर्ण करायची आहे. या पट्टी पूर्ण करून घेऊया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, पुढची डिझाईन बघणार आहोत. पुढे आपण कसं पुढची डिझाईन काय करणार आहोत ते. त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पट्टी पूर्ण झाली की लवकर आपण पुढचा व्हिडिओ पूर्ण करूया. ठीक आहे. तोपर्यंत नीट राहा, काळजी घ्या. ओके, बाय. याची लेंथ आपल्याला वाढवायची असेल तर वाढवू शकता किंवा ह्यात जर कलर तुम्हाला वापरायचे असतील तर वापरू शकता. एक कलरमध्येच पट्टी छान दिसेल, त्यामुळे मी एकच कलर वापरलेला आहे. दोन शेडमध्ये पट्टी यूज करायची नाही किंवा कधी कधी पट्टी पूर्ण झाल्यानंतर बॉर्डर देतात, तीही करायची गरज नाही. ओके, ही पट्टी पूर्ण करूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढची डिझाईन बघणार आहोत. तोपर्यंत नीट राहा, काळजी घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.